नाही, ऐकणारच नाही तर. अरे 2 मिनिटं थांब ना. किती महाग पळवणार आहे काय माहिती आता. ए अमर, अरे थांब की. अरे तुला सांगितलं ना का. ए बस इथे, मला बोलायचं. किती पळतो, एवढा असता का कुठं भाऊ खायचा. होय पूजा, मला तुझ्यावर बोलायला काडी सुद्धा ही नाही. ए बस इथं ग, आता नको तसली नाटके करू. का नाटक तो केलं कमी? अगं मला बरबाद करून टाकलं तो. काय ठेवलं तो मला सांग बरं. अरे वेळ आली ना, मी तुला सगळं सांगेन. मला ऐकायचंच नाही आणि मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही. अमर जाऊ दे, किती लक्ष देतोय आता, बस कर की. लक्ष देतो? अगं तो माणसात ठेवलं नाही मला. माणसात मी निवडून येता राहिलो, फक्त 3 मताने पडलोय मी. मला पण माहिती तू निवडून आला असता पण. ए पूजा, अरे मला पण काय अडचण आहे का नाही, मी उगाच गेले का त्यांच्याकडे. मला तू अडचण सांगू काय नको, मला तुझ्यावर बोलायचं तू निघत. मी नाही जाणार, मला तुला बोलायचं. अमर बस इथं. रुसूबाई किती रुसतोय. तुला लाज फीज वाटत नाही का ग? एवढं कुठं करून अजून अशी करते ती. मी लाज त्याच दिवशी सोडून दिली, जेव्हापासून तुझ्या मागं पळते ना तेव्हा सोडून दिली. हा माझ्या मागं पळाली आणि ही दिवस दावायचं होतं का मला. अगं आज मला तोंड दावा जागा नाही गावात, सगळी माणसं थू करायला लागली. आज बालपणाची मैत्रीण म्हणजे तुला असं धोका देते म्हणजे, आणि तो खरंच मला धोका दिलाय. अरे आम्हाला असलं का बोलतोय रे तू. तुझ्या पाया पडतो, तू जाईत ना. मी नाही जाणार. मी नाही जातो. अरे अमर थांब की, किती पळणार आहे काय माहिती. अमर तुझं वर माझं ऐकून नाही ना घेणार तर मी तुझा पिचच नाही सोडणार, बघतो. पूजा, आता तुझ्या तरी मनासारखं झालं का? अमर पडलाय. डॉक्टर साहेब कसं वाटतंय आता? मस्त मस्त. अभिनंदन भाऊ, समाधान वाटलं आपल्याला. तुमचाच आशीर्वाद आहे. काय आशीर्वाद, तुमचं कर्तृत्व आहे. बरं निघू आता, मी मला पंचायतीला जायचं. तेवढी काय असतील तर ती कामं करून घ्या. होय होय सांगतो ना. तू का असं चेहरा केलाय? हो भाऊ. अरे बबुरांना बसा. बसाव का नाही? बसा बसा बसा. झाली काम सगळे आपली. झोप झाली का नाही रात्री? काय झोप, डोळे लाल झाले. झाला डोकला तसा थोडा. आता सगळं पद्धतशीर झालं व्यवस्थित. बाकीची किरकोळ कामं झालेत, पण एक काम मोठं राहिलंय बघा भाऊ. आता काय लक्षात उशीर आलं बर, पण महत्वाचं काम आहे. काय काम बोला की. त्या अमरकर काहीतरी आपलं पैसे ना. आता त्याचं मध्येच काय काढतो? त्याचं मतीच नाही. आता तर काम आहे त्याचं. मग काय वाघाला बोळीत गाठायचा, लावाय का तर त्याला. जाऊ दे ना बाबूरांना, कशाला पैसे मागताय. असा मौका परत येत नाही. एवढा टाइम आहे भाऊ, आणि शेवटी विरोध आहे आपला तो. असं करा, तुम्ही फोन लावा त्याला आणि घ्या बोलून. फोन लावून करतात. बर बर बर. फोन लावा. आता यावं. कशाला बोलवतो त्याला. अगं तुझा पण बदला घेतल्या का आम्हाला पण समाधान वाटेल. विरोध चालतोय गावात. बदला आता काय आलंय त्याच्या. नको, आता आहे वेळ पण आहे, आपण निवांत घेऊ बोलून, बघू काय म्हणतो. हॅलो, कोण बोलतोय म्हणजे? आला का? अरे बाबुरांना बोलतोय. सचिन भाऊ बसनं फोन लावून बोलतोय मी तुला. भाऊने तुला आता बोलवलंय. आता जे आता इथं ये. नाही यावंच लागेल. विषय वाढन बरं का, विषय गंभीर आहे. हा हा इकडा ना, काय म्हणतोय ते भाऊ? कारण सांगतोय. माझं डोकं दुखतंय. तुला यायचंय का नाही इकडे? हा ये लवकर, लगेच कट करा. येतोय भाऊ. त्याला आल्यावर काय तुम्ही सुट्टी देऊ ना बरं का. बाबूरांना एवढं काय दावा. एवढं काय? अगं भाऊला विरोध करतोय ती, आणि कचड्या सापडलाय. त्याला हिसकात दावा तुम्ही आता त्याचा. बरोबर आहे पूजा, तुझा बदला नाही का घ्यायचा? हा, वाघबोळी सापडलाय, त्याचं मांजरच करायचा आता. येऊ द्या त्याला. आले भाऊ आले की बघा. का होतं भाऊ? अरे ते पैशाचं काय केलं तो? पैशाचं आता तुम्ही म्हणला होता वर्षाने दी म्हणून, मग आता काय पैशाचं? आता मला पैसे लागतात. आता कुठलं पैसे सांगा बरं? इलेक्शनला पैसे गेले माझ्याकडे. मला काय सांगायचं नाही. आता नाही पैसे. मला आता पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजे. अहो आता कसले पैसे मिळणार माझ्याकडे? एक तर जमीन नाही मला. काय
बोलू नका नाही तर मी तुझ्या नावाने मग कंप्लेंट दिली. म्हणजे हे करायचं का तुम्हाला आता? नाही नाही जाऊ दे की सचिन भाऊ, कशाला कंप्लीट नाही करताय? नाही, आम्हाला लोकांची सहानुभूतीची अगं कोणाची त्याच्याकडे गरज नाही. पैसे 2 वर्ष झाला हो आपले. सचिन भाऊ, तुम्ही हा? बोला, मला कोणा सहानुभूतीची गरज नाही, कोणी मला बोलू बी नाही. तुमचं काय सांगा, काय म्हणतो? बरं, मला पैसे पाहिजे. तुम्हाला मी आधीच बजवून सांगितलं होतं ना, मला एक वर्ष बरं तुम्हाला मदत मागायला तुका मी अरे पण तुझ्या आजीची आम्हाला किंवा आली. केव्हा आली, बरोबर आहे. तुम्हाला मी म्हणताना म्हणलं मी माझं पैसे गोळा केलं का नाही, माझं मी म्हणलं होतं कोणा मी हात पसरून आणतो, तुम्ही म्हणला मला वर्ष 2 वर्षांनी बरं. म्हणजे आता मध्ये इलेक्शनचा राग करताय तुम्ही. बाकीचं काय सांग ना गं. मला पैसे आत्ता पाहिजे. लगेच कुठलं, मला मुदत द्या 15 दिवसाची 10 दिवसाची. आता तुला सुट्टी नाही, मला पैसेच पाहिजे, काय पण कर. अहो लगेच कसं पैसे मिळतील सचिन भाऊ, सांगा तुम्ही. मग तुम्ही जाणून बसून करताय का? द्या की सचिन भाऊ त्याला वेळ थोड्या दिवस. हो सचिन भाऊ, मला वेळ नको, सांगा तुमचं काय करायचं काय करा तुम्ही. काय करा? फक्त एक करा, माझ्या शिक्षणाला अडवून ही गोष्ट करणार. तुमचं मी काय पाय धरतो, फक्त माझ्यात वेळ येईल. पाय धरून काय आता वेळ आल्यावर पाय कोणी धरलं जाईल. पण कामाला ठेवून काय म्हणतात आपल्याला, काय तरी करेन काम काय. तुला जमल का? जमन आता काय, तुम्ही केस करा चालते कसं करतो काम तुमचं, जाऊन द्या. तुम्ही आता माझा बदला घ्यायचं ठरलंय तर घ्या. करतो ना, करावंच लागेल. तुम्ही तुमची पातळी खाली घसरत आहे घसरून घ्या. असू द्या, जाऊन द्या. आमची वेळ झाली तर आम्ही करू. म्हणजे तू त्याला गावाला त्याची जिरवतो, त्याला बांगल्यावर कामाला ठेवतो. देईन ना पैसे, कशाला बंगल्यावर कामाला? हो नाही नाही सचिन भाऊ, मग बांगल्यावर काम तुला जमते तयार आहे आता. काय इकडं आलं आणि इकडे हिरे, मला कुठेतरी उडी टाकावंच लागेल. बबरूंना करा सुरुवात आतापासून जण काय चालतंय. 5,000 चपलीवर लई घोळा बसला बाबा. चल बस खाली मग. एक वस्तू चल. सचिन भाऊ तुम्हाला शोभते का हे? उठ आमर तू. ए तू ग बस मध्ये अजिबात ए आमर उठ तू. ए तू गप, तू बोल नको. वेळ तुम्ही आणली आमच्यावर. आजपासून ह्याला गरगडी म्हणून ठेवायचा कामाला. काय सगळं काय असेल ती घरचं काम लावायचं. बबरूंना झाडून लुटून सगळं ह्याच्याकडे द्यायचं. हा तुमची पुसली आता ह्याची पण पुसायची का? तुझी द्यायची का? काय गरज नाही. मग ग बस. उठ आणि जा आतमध्ये सगळं तेवढं काय असेल ती किचन वरचं काम करून घ्यायचं. हा? हा एवढं असतं का सचिन भाऊ? तुला म्हणलं ना बुवा, तुला लय का ग पुळका येतोय आता? हा तुझ्या भावकाच्या ते बरोबर आहे. वाघबोळी सापडलाय तर माझा बघू दे ना आता त्याचा पण जरा मात जिरवू दे मला. करणार आहे. हा. आज समाधान वाटलं बरं का भाऊ. हा. लई दिवसाचा राग आपला डोक्यातला शांत झाला. बघू त्याची आता पंचायतच करून सोडू दे. अहो, मान खाली करून गेला पाहिजे आमच्या समोर. त्याने जगायचंच त्याला ठेवायचं नाही. असा मारायचा. असं मारायचा की भाऊचं नाव ऐकलं की खाली मान घातली पाहिजे. आणि तुला वाटेल ती काम सांगायचं त्याला. काय आणि तू जर नाही वही बनली ना तर मग तुलाच बघून घे. हा चला भाऊ नावाप्रमाणेच कामगिरी केली बरं का. लय आज खुश आहे आपण. चला हे जातो. थांब ना, मला तुला बोलायचंय. मला नाही बोलायचं. अरे थांब की. नको त्याला आपलं ए तू का बसा. तिने सांगितलं असं तिथं कामाला ठेवा म्हणून पाय पुसायला आणि ह्याला काय आपण घरकाम मी करा एवढी पण वाईट नाही. तुला हा. सांगते. हे आम्हाला कळलं. तुला बोलायचंय. नाही बोलायचं नाही असं बोलण्यासारखं काय ठेवलंय तू अरे अमर थांब ना. अरे अमर 2 मिनिटं थांब ना. अमर आपल्याला पटलं नाही बरं काही सगळे आपले चाहतेवर सगळे नाराज आहेत तसलं सांगू नका. मग मला पटलं का तिथं पाय धुवायचं, त्यांचं पाय हे करायचं. अरे मजबुरीने मला तिथं आणून सोडलंय. नाही ना तसलं सांगू ना तिथं कामाला जायचं नाही. कामाला जायचं नाही, त्याने 1 लाख रुपये दिले तर जिजीच्या वेळेस. 1 लाख फेडा की कसं तरी करू. काय झालं आता, इलेक्शन मध्ये होतं तेवढं गेलं. तिथं वर्गणी गोळा करून मी पैसे गोळा केलं. आता कुठून 1 लाख रुपये आणायचं? हे सगळं त्या पूजामुळे झाले आणि तिच्याच मागं जाता या. कधी गेलो तिच्या मागं मी? बरं आता नाही पण पहिलं पहिला गेला तिकडे जाऊन दे मारुती. तुम्ही शांत राहा, तुम्ही कुणाला काय म्हणणार का? नाही मला सांगू नका तुम्ही तिथं कामाला जायचं नाही म्हणजे नाही. अरे बाबा मी आज 5 वर्षाला अभ्यास करतोय. तुम्ही एका चुकीमुळे घालू का मातीत?
नाही मला सांगू नका, मला काही सांगू नका, तुम्ही तिथं कामाला जायचं ऐक, नाही. त्यांनी कंप्लेंट केल्यावर मला सगळं पाणी फिरून तुला खोटं वाटतंय का? काय असेल ते असं थांब त्या पप्प्याला फोन करतो, त्याला विचार. करा काय करायचं, पण तिथं कामाला जायचं नाही. तू गप शांत राहतो जरा. हा हॅलो, हा पप्पू कुठे आहे रे? अरे त्या लिंबात झाडाखाली ये रे, तर काम आहे तुझ्याकडे. हा हा ये, हाय बसतो आम्ही तिथे. चल तिथे झाडाखाली बसू. तुला आलो ती तू सांगतो, पप्पू आला ना सगळं काय खरं खोटं करून देतो. मग तू सुद्धा म्हणजे नाही शेट करते ती बरोबरच आहे. अहो, तुम्ही करताय बरोबर आहे, पण तिथे कामाला जायचं नाही, आपल्या पोरांना पटलं नाही. तू शांत राहा, पोरांना म्हणायचं तुम्ही काहीच करणार का? पप्पू येऊ दे, मग बघू. हा, ये पप्पू. काय रे आम्हाला काय एवढा फोन करायचा का बोलवलं? अरे काय सांगू, कुठं ना काय झालंय ती. बरं ती जाऊ दे, मरू दे. हे माझं रोजचं चालेल, तुला माहिती नाही पडलो ती. काय लागा तुम्ही जरा केलं सहकार्य, पण त्या पूजेने घोटाळा केला का? तुमची मतं लय पडली बरं का. ती जाऊ दे. तू भरती करत होता ना? तुला तर माहितीच आहे की आता. मला माहिती आहे बरं का, पण ह्याला सांग ना तू काय झालंय ती. काय तू सांग की आता, तुला माहितीच आहे की नाही नाही, तुझ्या तोंडाने सांग, हे मला खोटं खरं नाही. खरं ऐकायचं. 2-3 वेळेस भरती केली. होईल का? तू ग्राउंड गेले बाहेर करायला का? मला माहिती होतं ग्राउंड एक नंबर. 3 वेळेस झालं माझं सिलेक्शन. बर, तुला तर माहिती ना, मग चुलत्याने माझ्यावर केस केली, त्यामुळे भरतीतून बाहेर काढतात मला सारखं. बरोबर आहे ना, खरं आहे तुझं. का ह्या मूर्खाला मी तीच सांगतो या, पण खरं ही खरं सांग पप्पू बाय. अरे पप्पू भाई काय झाले माहिती का? त्या सचिन भाऊ लागला माझ्यावर केस का? तुला माहिती मी एमपीएससी करतोय ती, हा. आणि उद्या समजा कंप्लीट पडली तर किती वाईट आहे. मग ह्यो ह्याला सांगतोय तर ही म्हणला तुझं खरंच नाही, म्हणून म्हणलं की तुला बोलवा. मग माझं पण तसंच झालंय, त्यामुळे तर 3 वेळेस सिलेक्शन होऊन पण मी घरी आहे. अरे तुझा माय बाप बिले गरीब येतला का? तू इकुलता एक पोर गेला का? तुला जर नोकरी लागली तर त्यांचं काहीतरी होईल ना का? हा, त्यांचं कल्याणच होईल ना. पण तुझी चूक नाही ना. नाही, मी अकॅडमीत होतो. त्याकडे नाही पप्पू बाय, खरं खरं सांग, तुझी चूक असेल. नाही, मी अकॅडमीत होतो. ह्याच्या शब्दावर किंमत नाही, तुला माझं नसून, पण हिला का पोरगा देव माणूस आहे. नाही, तुम्ही बी लय खोटं बोलता माझ्याशी. मी खोटं बोलतो, बोलू दे, हा. पण ही एक दिवस ना भरतीच होणार बघ. मी काय म्हणतोय ती. बर त्या तूच जा, मी तुला फोन करतो. फोन केला ये फक्त तू. हो चालतं. चालतंय येऊ हा? मग. हो चालतंय चालतंय, काळजी कर नको. नाही, नाही. 100% तू भरती होणार रे. बरं. अरे आमरला आज कळलं तुझ्याहून काय गेलंय का नाही ते मला कळलं आज. कारण मला बी आज परिस्थिती कळली बा, केस करायला गेलं काय होतं आणि काय नाही ते. दुःख जाणवलं. त्यामुळं तू जा बिंदास, तुला मी फोन करतो थोड्या वेळात. चालतं. चालतंय, चल ये मग. येऊ मग. हा चालतंय. अहो शेट, जीव द्यायला चालेल, चला पटकेन. ओ शेट, काका मला आज जीवन द्यायचंय. रामर तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? एवढं महिनाभर पट्ट्या तुझ्यासाठी इलेक्शन मध्ये जटलं, इलेक्शन मध्ये पडला म्हणून असं करतो काय? साठी नाही करत असं. मग कशासाठी करतोय? अहो काका, त्या सचिन भाऊने पबरू अण्णांनी केली माझ्यावर केस. आमचं शेट काय इलेक्शन मुळे आत्महत्या करतात होय? त्या पूजामुळे आत्महत्या करतात. तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? तुझ्यासारख्या सुशिक्षित पोरावर एवढे केस ही करतात. बघा ना किती त्यांनी अत्याचार चालू केलाय. पण अशी कशी केली त्यांनी केस त्यांच्यावर? मूर्ख आहेत का ते? त्यांनी केली केस माझ्यावर. होय, पण काका तुम्ही कुणावर केस केली का हो ह्याच्या आधी? मी कशाला कोणावर केस केली? तुम्हाला काय थोडी वाटते का हो? हा काय राव, बिनलाजेवणी म्हणता की मी कोणावर केस केली नाही. तुमच्या भावाच्या पोरावर तुम्ही केस केली नाही काय? रामर तू कुठं, माझा भाऊ कुठं? माझ्या भावाने मला लय त्रास दिलाय, माझा बांध कोरलाय, त्याच्यामुळे मी त्याच्यावर केस केली. हो काका, या बांधामुळे तर आका सगळा महाराष्ट्र पेटलाय. आका 100 एकर तुम्ही पडीक ठेवता आणि बांधालाच भांडणं करत बसता होय. हा अरे ते जाऊन दे, मरून दे, पण तू माझा विषय का काढतोय? अहो ते तुमच्याच विषयावर यायचंय मला. होय काका, ते तुम्ही केस केली तो पप्पू कुठं होता हो? सांगा की आता. सांगा ना, सांगा की पप्पू कुठं होता ती? ती अकॅडमीत होता वाटते. काय काका राव, काका अकॅडमीत होतं माहित होतं वय, आणि त्या गरीबाव केस केली का? आज तुमच्यामुळं ती 2 वर्ष झालं भरतीला आबादते पोरग, आणि त्याला ही व्हाय नाही. बरं तुम्हाला माझी माया आली ना, माझी माया. हा, मी काय तुमचं सुताकदार यायचोय का? आणि शेवट तुमचं भाऊ ती तुमचं सुताक पाळते का आम्ही पाळायचोय का? त्यामुळे पाया पडून सांगतो तुम्हाला की आपलं पुढं करा. असं करू नका. तुम्ही केस काढा त्या पोराची. हा ऐकता का? तुमच्या पाया पडून सांगतो. नाही चुकलं बरं का आमर, मी चुकलो. थांबा, त्या पप्पूला बोलवतो पप्पूला मी. फोन लावून बोलवतो फोन लावून आम्ही. बोलवतो. हॅलो, हा पप्पू,
हा ये रे त्या तुमच्या चुलत्याच्या केळीपाशी ये. आता येईन ती. येतोय आता 2 मिनिटं आपण बोलू. काका तुम्हाला सांगू का त्यांनी केलंय हो मला आधी कळलं आज. त्यामुळे मी म्हणलं समजा माझं वाटलं होतं पण पप्पूचं तरी चांगलं झालं हो, पाहिजे. काय झालं पप्पूला? अहो काय नाही काकांबरोबर झालं बोल ना आता. मी काकांना सगळं सांगितलं. काकांना म्हणलं नका असं करू. तर काका म्हणलं चांगलं मी केस काढतो पप्पूची म्हणलं सगळ्याच घरची. बरं झालं पप्पू जाऊन देत माझं चुकलं माझा पोरगा काय तो काय वेगळं आहे काय चल मी केस काढतो. हा चालतंय तुम्ही जावा. तुझ्यामुळे बरं झालं बरं का. अरे मित्रा तुझं जी व्यथा आता होती ना म्हणजे तुझ्यामुळं मला नोकर लागेल बघ. नाही नाही तुझ्यामुळं सगळं चांगलं झालं बघ माझं. तुझी व्यथा आहे ना माझसारखा शेकडो पोरांना आहे. काय आज काका सुधारले ना महाराष्ट्रातल्या सगळे काका सुधारते आणि तुझ्यासारख्या माझसारख्या पोरांचं कल्याण होईल. बरं चला या तुम्ही आता आम्ही जातो. एखाद्याला चुकी जाणवती. चल चला शेख आपण. चला. काय बी म्हणा आज तुम्ही इतकं मस्त काम केलंय ना. अरे इतकं भारी झालं म्हणतो बरं का. अरे अशी महाराष्ट्रात लय जण आहेत रे अशी. आणि तुला सांगतो इलेक्शन मध्ये पडलो तर पडू पण असे रोज काम करणार मी आज. काय बी म्हणा बरं का त्या काकाला त्यांची चूक जाणवली. नाही नाही अरे महाराष्ट्रातला असं किती काका सुधारते फक्त आपल्यासारखी चांगली माणसं त्यांना जाऊन शिकलं ना भारीच काम होणार. शेख मी तुमच्यासाठी जीव बी देईन. तर चल चल. चला. आंब्र्या काय करतो इथं? कशा सकाळ सकाळ आली 7:30 लावा इथं. तुला तरी हसलं काय बोलल्याशिवाय काही कामच नाही बघ. तर मी चांगल्याने विचारते ना तुला काय करतोय म्हणून. तुला दिसत नाही का डोळे पिळे गेलं तुझं काय करतोय ती मग कोण काढतो दिसत नाही काय. आणि करू का मी? आहेत ना हात 2 मला 2 हात आहेत की मला परमेश्वरानं 2 हात दिले तर मला काय कोणाची नाही मला. मी चांगल्याने म्हणलं की रे तुला चांगली मदत जा तू करते म्हणून. जा. बघा मी सचिन भाऊला फोन लावीन आता. लाव बरं. बघायचे बाबा इतक्या लवकर उघडले नसते ना आणा घरनं काहीतरी घरून आणू. हा काय करा तुम्हाला बी आणा तुम्ही असं उपाशी असताना. तुझ्या जेवायला गायला मीच वाटते काय का काम करायला काय इथं गप्पा मारा आलाय त्या पुरी लावले काम करायला उभा राहिलाय मला असल्यावर. की बाबरा ना मी चाललेली चांगल्याने रस्त्याने तर तिथे येऊन मला त्याने दम टाकला. म्हणजे पुरीला दम टाकून काम करून अहो घेतो. ही खोटं बोलती. ही मला म्हणली तो जर माझ्या हातात नाही दिला तर म्हणे मी सचिन भाऊला सांगितलं. खोटं बोलती पोरगी. नाही बाबरा ना खोटं बोलतोय एक खोटार द्या. तुझं काय हात नाही मोडले का खबर मोडले तिला काम करायला लावतो. बाबरांना जिजी शपथ मी खरं बोलतो राव ही खोटं बोलती पोरगी. तवा नग तू किती खरं बोलतो मला चांगलं माहिती. तुझं नखरं मला चांगलं माहिती. बघितलं तिथे गेला ही येळात येतं आता तुला काय हित वेळ तुला कळत नाही होई त्या पोराच्या कशाला नाद लागते. अहो त्याने मला दम टाकलं म्हणून मी तुम्हाला काय सांगते. तुझं सचिन भाऊ कोण खरंच काटा बसून बघा मी. बाबरांना हे हातात हात द्या. तुम्हाला सरपंच करायचंय आमचं एक सीट तुम्हाला देणार रे मी. यायला लागलं काय सरपंच तुम्हीच आहे. सचिन भाऊ असतोय सरपंच. सर ते पण खरंच आहे बरं का. तुम्ही 1 जण बरं. तुमच्याकडे किती जण आहेत? 3 जण. 3 जण आहेत. आणि माझं एक झालं 4 जण. जाऊन दे मरू द्या सरपंच तुम्हीच आहे. हो बाबरा ना जरा घ्या इळा. घ्या इळा. फायद्याची गोष्ट फायद्याची आहे गोष्ट आहे. पूजा. आता महत्वाचा विषय रांगलाय. चांगलं. तुम्ही पण पाठीवर देणार ना तुला 100% कापा मग कोण तुम्ही. अहो इलेक्शन झालंय आता. ए, ए थांब पूजा, तू. थांब 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 थांब. तिला काय कळत नाही. अगं, पोरगा चांगला बी आहे तसं वाईट नाही. हा. कधी बाबरांना, चांगली काम. मग कोण कापा तुम्ही चला तुम्हाला. ए, पण पाठिंबा द्यावा लागेल बरं का. 100% आमची तिसरी ना तुम्हाला तेवढी देणार हा. पाठिंबा नक्की ना. 100% शब्दात बदल नाही झाला पाहिजे. कापा. अहो बाबरा ना ती तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर नाही, चढवायला लागले. बाई, टाकली थांब, थांब खाली. पूजा. जा तू. कधी कधी विश्वास टाकून विश्वास बघावा टाकून बघावा लागतो, तू जा. लागतो. माझा आयुष्याचं कल्याण होईल मी सरपंच झालो तर. बबरांना मूर्ख होता नालायक होता पण माझ्यापाशी गावचा असतं. सरपंच झाल्या बबरानाच क्रेडिट काय वाढेल. कापा कापा. काय केलं फोन हे मग मी जाते तुमचं तुम्ही काय पण करा. पूजा करणार आहे. बबरांना करा मस्त मध्ये हाय मी चला. एक सीट तुम्हाला देणार रे. तू सावलीला उभा राहा जरा. बरं मी राहतो सावलीला बाबा. आता ए, कपड पण मग आपल्याला सीट आपल्याला मतदान ही झालं पाहिजे बरं का. फडच कापा फक्त. अक्का पडे हा पण अमर हा. हो सगळं मागपण झालं बघ काढून सगळं पटांगण चालतंय केलंय. चालतंय. आता बाहेर घ्या चला. एक सीट तुम्हाला देणार मी आता. पण पाठिंबा द्यावा लागेल बरं का. 100% सचिन भाऊला गोडा आपण. अरे अमर मी हा तुम्ही घ्या ही
घरी लागा साधा तांब्याचा नाही, नाही, पाणी नाही. सुद्धा भरून घेत अहो, नाही आम्ही. आपल्याला पदाव मोठे जायचं म्हणजे काय बी करावं लागतं राव. तुम्ही उचला मकान उचला लवकर चला. बर तू म्हणतोय म्हणून मी करतोय. 100% तुम्हाला एका उमेदवार आपण देणार. मग असू दे मग चला करतोय. चला सचिन भाऊ लवकर आपण उचला सगळं नीट उचला, राहून देऊ नका एक बी. सरपंच मी झालं पाहिजे बरं का आम्हाला. तुम्हाला करणार सरपंच मी. हा, उचला. गाव सगळं आपल्या ताब्यात आलं पाहिजे. हा, चला बबरानाचा नातू एकदा पुराच करणार मी. वेगळी ना माझ्याकडे. मोटरचं बोललं तर मग येड्याने मानच हा, कापून नाही खोटं बोलत, आम्हाला शिकवलं नाही खोटं बोलायला. चला तू पाठिंबा देतोय म्हणून मी काम करतोय. 100%. चला लवकर. ए यार फक्त का माझं कंबर नाही, नाही. दुखतंय. आपल्याला जायचंय पुढं. बरं हा तुझ्यामुळे मी आज काम केलंय बरं का आणि परत बदल झाला नाही पाहिजे. नाही राव राव एवढं तुम्ही काम केलं म्हणलं एक सीट आमची तिसरी आली का नाही बाई निवडून तुम्हाला देणार आहे मी. तुम्ही काळजीच करणार होते बाईची. 100% सरपंच तुम्ही गुलाल लावून सचिन भाऊचा दुर्गा करायला तुम्ही सरपंच झाल्यावर गोरगरिबाची कामं होते बघून. तू म्हणतो ते खरंय. हा गावात जर विकास करायचा म्हणतं बबरांना शिवाय पर्याय नाही. आम्हाला तीच माहिती सचिन भाऊ कसा आहे हे सगळ्या गावाला माहिती. की निवड नास का माणूस. मला वाटलं होतं तुम्हाला पाठिंबा देणार आहे का हा डिश नीट करायची आपली. काय पांडुला काय इथं काय चाललंय इथं सरपंच करायचं चाललोय आमच्या. हे तर गावाचं पडलंय तुझा डिशनेट करायचा हे टाइम आहे वय. बाबूराव अण्णा सरपंच मग काय काका ग्रामपंचायत शिपाई करायचं त्याला बुबराव चांगले. आपला एक उमेदवार देऊन टाकायचा की बुबराव. सरपंच व्हायला बघा माणूस दिसत नाही आम्ही. काय माझ्यात काय असं लाबाडी वाटते का तुला कधी कोणाबरोबर अन्याय केला दिसतोय मी. गोरगरिबासाठी माझ्या दाराची 24 तास दरवाजा नाही माझ्या बारक्या कधी बी या सेवा पोराचं तुमच्यासाठी उपलब्ध. कवा बी शिरा आणि कवा बी आहे. कवा शिरा नाही कवा बी या तुमच्यासाठी सेवा उपलब्ध आहे. कधी हाक मारा बाबा. बबरांना म्हणजे बारक्या पोराचं चॉकलेट जरी पडलं ना तोंडात उष्ट तरी ती स्वतः खात्यात. एवढा ही आहे का लय दिलदार माणूस आहे. ती नास- स्वतः खात्यात नाही म्हणजे पुसून मी त्या लेकराला चालतो. नासून देत नाही तो. हा, असं आहे. तू काय लागा मग आबरून नाही पण बबरांना तुमचं असलंच काम आहे. जाऊ का मी. वराला लागा मी दुकानात भरण्याचे तुम्ही चॉकलेटच्या घेऊन खरंय, भारी माणूस आहे आणि ते आपल्या सरपंच शोभते नाही. हा सोबत घे ना. असं फक्त एक अडचण आहे हो. बायको रुसून गेली ती आहे नाही बबरांना. अरे घरातला विषय झाला. असलं म्हणलं घरातले काढावं लागतं सगळं. मग काय? सरपंच व्हायचं बायको म्हणलं. हिथं काय आलं दुसरी बायको करू आपण सरपंच झाल्यावर. बघितलं का नाव ठेवते माणसं तोंडाचे आपल्या हातीने. माणूस हो, मोठा बरोबर झाल्यावर ना. नावं ठेवत असतात. बबरांना आपल्याला फरक पडत नाही. आपल्याला गोळ पण हो बबरांना आपलं शिट द्यायचं का तुम्हाला. डबल लग्न करता काय करता काळा खाता काय. उठू का? तसं नाही तसं नाही. बरं तुझ्या मनात द्या ती द्या तुम्हाला लगेच सीट बदल झाला पाहिजे. हा, बदल नाही बदल नाही. हे अमर म्हणा असं लय भारी माणूस आहे अमर सुद्धा आपल्याला वाटत होतं. एक नंबर. बबरांना आहे ना पहिलं लय नालायक होतं. पहिलं. 7.5 अगं बाया. पण होती बरे सगळं गुण होतं. पण आता कस काय सुधारलोय ना. आता ते सचिन भाऊ पशी गेल्यापासून लय सुधारणा झाली बबरू अण्णामध्ये. बबरूचं बबरू भाऊ झालं. अण्णा म्हणले. अण्णा बबरू अण्णा 100%च होणार आहे. त्यात काय काळजीच नाही. बारकी लेकरी आहेत त्यांच्याकडे भरपूर इलेक्शन लढवा. आपण बरं का इतका विकास करू प्रत्येकाच्या घरात पाणी भरणार दारात नळ येणार बबरांना. इलेक्शनला बबरू अण्णांनी कामं किती बाहेर केली. संडा टायपर सुद्धा धुलं माणसाचं. नाही. त्याच्यामुळे तर आम्ही पडलो आणि बबरू अण्णांनी निवडून आलो. खतरनाक तुम्ही सरपंच होताय म्हणजे होताय. हा आणि आमची श्री तुम्हाला 100% देणार म्हणजे देणार आम्ही. खरंय आज तुमच्या बोलण्यातून जाणलं खरं माझी माणसं आहे तुम्ही आज. हा खरंय तुम्ही होणार म्हणजे होणार सरपंच विषयच नाही. आपला कधी तुमच्यावर गैरविश्वास होणार नाही. हा म्हणजे असंच राहा तुम्ही. आम्हाला तर सगळं बबरू अण्णा आता काळजी पिळजी करायची नाही. फक्त एक काम करायचं आता इथनं पुढं आम्हाला रोज चहा नाश्ता सगळं जागेवर आलं पाहिजे तर सरपंच नाही तुम्ही सरपंच होणार. हा हे खरंय. मी सरपंच होईपर्यंत रोज संध्याकाळी जायचं डाब्यावर काशीना डाब्यावर जायचं कोंबडी खायची चहा प्यायचा दूध प्यायचं सगळं आणि आपल्या नावावर. आणि सचिन बाबू काम कोणी करायचं. भाऊ माझ्यामुळे भाऊ झालाय. भाऊचा आपण आता काय खबर भाऊच्या हाताखाली माझा म्हणून वागतो. बाबा मांजर आहे तुम्हाला कवा काळात राव. खरंय. हा खरंय ना. हा ही बबरू अण्णा काय करतो माहिती का त्याला चाडी लाव त्याला चाडी लाव तसं बबरू अण्णांनी काम केलं मला काम डोक्यात टाकते काय करणार. लय टोप्या घातल्यात त्यांनी. काय माहिती का हा भाऊ समोर होय होय म्हणजे असतं भाऊ होय की भाऊच्या पाठीमागे काय भाऊची एकदाच कुस्ती करून टाकायची परत चितपत. सरपंच झाल्यावर भाऊ काय आपल्या हाताखाली वागल की परत. ही असं बोलतं भावाला घेऊ असं इडाच होती. सरपंच व्हायचं पण नाही कसं भाऊ असं मोठा विरोध करायला नाही. काम तर करायचं. ऐक बंडू ह्यांना सांगितलं आमचा एक उमेदवार आलाय की तुम्हाला देऊन टाकू काय
ह्यात काय बदल आहे का? आम्हाला आहे की हा गावात एक चर्चा झाली हा बायला ही करायचे सरपंच करायचे म्हणून. ती बी माझ्या कानावर आली बरं का. वायदा सरपंच केलं माझं काय मी काय सालाच गाडी वर इथंच कोण म्हणलं तुला नाही झाली गावात चर्चा म्हणून सांगतो मी तुम्हाला. बबरांना चर्चा झाली गावामध्ये. हा. 100% सरपंच ती बाई. वायदा सरपंच केलं बाबा अन्नाच काय इथं मग काय नाही काम आहे तुम्ही तुम्हाला करणार आहे आम्ही. 100% सरपंच होणार आहे ती बाई बबरांना. अहो म्हणजे माणसं मानतात व. आमऱ्या हे आपलं गैरविश्वास माणूस. तुमची सांगतोय तुम्हाला हो. तुमची परीक्षा घेत होतो बबरांना काय म्हणते. मला का तुम्ही माझी माणसं का त्या बायाची माणसं आहेत उंची बाय आहे अशी. तुमचीच माणसं आहेत हो. हा, मग तुम्हाला हो, चला चला. सरपंच मनाचा होणार असं बोला की का तुम्ही म्हणताय तीच बाई होईल सरपंच. ए आमर बस केला का नाही नाही माझ्या आमच्या शेट तुम्हाला देतो तुम्ही आमच्या गैरविश्वास करता हो. हा, हा, बरं, बरं, थांब, थांब, तू पाठिंबा देणार आहे ना आपल्याला देणार जातो तुझं ऐकू ये बस. मगात म्हटलं होतं गैरव्यसन करणार आहे करते माहितीये का अमर तुम्हाला झाडावर चढवतोय आणि त्या बायला सरपंच करते बघा. म्हणजे आमर माझ्यावर डबल खेळ हा करतो डबल इनिंग खेळतोय. म्हणजे माझ्या तोंडावर एक बोलतोय हा. त्या बायची बाजू ओढतोय म्हणून नेमका आमर मला वाटतंय मला दगा तर द्यायचा नाही ना. त्याचं काय सांगू शकत नाही आपण दागात दिला तर काही करू शकतो. त्यांनी जर दगा दिला हा. तर माझं पटागरच होणार आणि त्यांनी जर दगा नाही दिला तर मग गुलाला सरपंच आपणच गावात बबरांनाच जावा. नाही आहे तसं ते मगात झाल्या तुम्ही सरपंच होणार. मला जे आमरला बोलता बी आहे ना ते म्हणतोय बबरांना मी तुमचाच माणूस हा. आहे त्याला दम द्यावं तर तिकडं पाठिंबा दे. गोड गोड बोलते. गोड बोलते हा. आता ह्याला नेमकं कसं काय हाताळावं कसं काय नेमकं आता काय कसं करावं त्या आणि गावात. त्या बाईचं गुणगान गातोय म्हण की हा आहे चर्चा आहे गावात. मग ती काय भानगड आहे नेमकं मग त्या बायाने ह्याला बोलताप करून काहीतरी गंडवलंय काय की मला वाटतं. तसंच काहीतरी दिसते आतल्या आत खेळ आला का पण ते बाया पण तेवढी देखणी नाही का त्या बायाची बाजू उचला का नाही आता काय सांगू शकते काय देखण्यापणावर असते का बघू शेवटी बबरू अण्णाचाच विजय होणार आहे आपण कोणाचं वाईट केलेलं नाही. हा. आतापर्यंत आपण सगळ्यात चांगलं करत आलोय देव सुद्धा आपल्याकडे लक्ष खरंय, खरंय. द्यावं. तुम्ही सरपंच होताय म्हणजे सरपंच आपण होणार आहे आमराने कशी चाल करू दे. विषय राम राम अण्णा. राम राम राम. लक्ष आपलं राहिलं हाय पाहिजे हाय हाय भावी सरपंच तुम्हीच होणार आहे. ना नुसतं 22 सरपंच नाही नाही सरपंच करून धावणार हा. तुम्ही सरपंच होणार बबरू अण्णा. गावात कुठं ना काय चाललंय किती कुठं गावात असून द्या तुम्हाला सरपंच करणार म्हणजे करणार सरपंच होणार म्हणजे होणार. विरोधक पार्टी तुमच्या किती विरोधक असून द्या पाया पडेल किती असू द्या किती पैसे वाटू द्या कुणीही काय करून द्या एक मताने सरपंच निवड तुमचीच होणार सरपंच तुम्हीच होणार. हे असं जर झालं तर माझ्यावर तुमची गोड्यावर सरपंच एक मताने करणार लय चांगलं किती विरोधक असू द्या. बबरांना विजय झाला पाहिजे बरं का, आता जवळ काय काळजी तिला करू पण नका नका, तुमचं काय वाटलं दिलं तुम्ही ना सांभाळा. काळजीच करू नका बरं. किती खर्च करू येऊ का पण तुम्हाला सरपंचच करू. ह्याच्यामुळे आम्ही तुम्हाला खरंच तुम्ही आपली हो, रक्ताची माणसं हो, आहेत बरं का? काही टेन्शन घेऊ नका. बरं येऊ का मला त्या हो या 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 देखाय जायचं हो, या, पुढे. या, ठीक आहे, या, महत्वाची या, आहे. लक्ष राहू द्या हो गावात. हो. अहो आमच्या वडिलांची काळजी करू नका. डबऱ्या ए डबऱ्या अमर आला का मागं तू साडेसाती ती डिश नीट करायची लागा काय झालं तिकडे शेट? गड्डीचा करता तिकडं. डिश नीट करायची तिकडे. अरे ओके बबरांना पशी आलं बरं का हं. आणि ते बबरांच्या मला चेष्टा करायला लागली तिथं. खरं ते खरं आहे का नाही काय खरंय शेटची चेष्टा उडीतोय. ए, कशाचं शेत सारखं शेत काय कशाचं शेत आहे रे? तुला माहिती का मी कशा माणूस शेट माहितीये का? काय माहिती सांग की मग. पण सांगितलं असं- असतं काय? पण जाऊ दे. पण आपली लय हवाय बरं का आणि ते तू हा, करायला नाही. राहू दे बरं राहू दे तुझं काय काम आहे रे? ते आपली डिश नीट करायची. काय? ए, इथं साडेसाती ही 1000 रुपये उधार ठेवतो डिस्मिट करा बघ उद्या तुझा 1000 रुपयासाठी काय तू नाकार करायला लागला. 1000 रुपये हा? रुपये महागाय बघ आता. ना. लागला 1000 तुला अमरला काय ऐकला का? 1 रुपये की किंमत क्या जानो तू बंडू भाऊ का हा, बंडू बाबा. हा बंडू बरं, जाऊ दे लागा चल लागा ए, अमर. नाही नाही. जात, जा. बघ उद्या ते सांग याला कोण आहे मी ती शेट आहे. ते सारखं शेट काय शेट आहे रे. ते जा तू तुला काय माहित नाही शेट आमच्या आज घरी आलेत मला हा, समाधान आम्ही चहा वाटलं. पाणी करून कामाला जाणार आहे सचिन भाऊ त्याच म्हणाल म्हणे जा तू जावा मग मरात असं तिकडे. चला हे शेट बसा बसा ये इथं बसा. शेट शेट मधून काय बसायला ठेवतो का नाही काय असं द्या बसा बसा. शेट काय करू सांगू का आता मी तुम्हाला चहा केला असता कर ना झालं का आणि साखरेच नाही. शिकेलाय का बरे जाऊ दे. हात पाय दुखतात का? ह्यासाठी आलाय का तू माझ्यावर
झाडून काढता दररोज. उठ जा माझं मी जातो. शेट माझं घर आहे आवडलं. मग घर आहे मग तू सांगितली चहा नाही साखर नाही नाचला असतो मला साखर संपली सकाळीच. 6 महिने झालं मग तुझ्या घराकडे यायला त्यात मी चहा नाही म्हणल्यावर असं असतं म्हणलं. मीच पिलो नाही सकाळी चहा. मग ह्यासाठी मला ही करतो का तू तर चहाचा जाळ कर जाऊ दे मरू काय बाकीचं. तुमच्या जीव आहे औषध. जीव काय मुका घेतो का माझा मग पलीकडे हो असं माणसं बघितल्यामध्ये लगेच बिगीन करतात काही दोघं जण. नाही औषध बोला काय म्हणतो तुम्ही. काय नाही आराम करायला आलो सचिन भाऊच्या रानात होतो आता. आता म्हणलं जाऊ घरी जर गावात नाही चक्कर मारून चला आमच्या बी रानात थोडी कामं कर. चेष्टा का तू माझी. जाऊ की रानात फिरून फिरून कटाळा. तुला ती सांगतो रानात आलं म्हणून तुला का खाद्यावर घेतलं की पार आमच्यात हीच करतो. चला चल काय करती. ए थांबे माझं तुझ्याकडे काम आहे या. तुझं काय उठ आम्हाला जायचंय. तुझं काय उठल्या झोपल्या कामच असतं का माझ्याकडे. ए तू आता घरी निघायचा मी आंब्याला घेऊन जाणार आहे तिकडं. होय म्हणलं काय माणसं काय म्हणते. घरी. अरे पागल तिथे जायचंय आपल्याला तिकडं वरती. मी नाही येणार जा माझा दोस्त आहे. बरं का सचिन भाऊला फोन. सचिन भाऊला नको फोन करू. सचिन भाऊला फोन करून मग यायचं का माझ्यावर चल. गावशेट अशी गद्दारी का. खासदार नाही वा सचिन भाऊला फोन केला पुन्हा बसू काही करत तू उतर चल. आता उन्हाचं येतं इथं बस इथं बस तू बघून घेईन. चल बस. अरे अमर मी तुला हे इथं कशासाठी आणलंय तू ऐकून घे. बरं आज काय असेल ते सांगून टाक तू. हा मी सांगणारच आहे. हा सांग काय. अरे त्या दिवशी मी त्या अण्णा त्यांच्या घराच्या तिथनं चाललेली तेव्हा इथं सचिन भाऊ आणि बबरू अण्णा. बबरू अण्णा त्या आंब्याला जर सोडायचंच नाही आता. त्या आंबाचा प्रचार नाही चालू आहे गावात. आंबर निवडून येत असतो. काय म्हणतो. मग काय चाललंय गावात तसं. बघतो की त्याच्याकडे. बबरू अण्णा ऐकलं काय म्हणतोय. हा म्हणतोय ती मी पण ऐकलंय पण शेवटी तुम्ही बोला बिला काय नाही. तिथं मला ती जर तसं काय वाटलं ना तर शेवट त्याचा मला काय काटाच काढायचा. नाही नाही एवढ्या टोकाची भूमिका नका घेऊ भाऊ. वर तसं गरीब आहे ऐक ना सांगून. अरे तू काय जरा डोक्यावर पडलाय का काय का तुझ्याकडेच बघू. तसं नाही राव भाऊ ऐकण्यातलं तात्या. नाही खरे खरे भाऊंचं बोलणं खरे हो. पण एकदा बघू तात्या त्याला सांगून. नाही बघू बाबऱ्या मी नाही तर ती पण नाही म्हणून. हा नाही भाऊ आधीच तर ती आपल्या इथं बसलाय. शेवट वेळ आली ना तात्या काही करायचं भाऊंच्या जीवनासाठी महाग सारायचं नाही. पण त्याचा एंडच करायला म्हणजे जरा थोडं एंडच करायला त्याचा. बघूया, संधी देऊन बघू. तू त्याचीच कडवड तुला. नाही तसं नाही भाऊ बघूया एकदा सांगून शेवटचं. शेवट त्याचं नशीब ते असेल ते. मला अजिबात चालणार नाही. पण ना आंब्या जर निवडून आला ना तर त्याला जाग्यावर मुर्दा पाडायचा. काय तात्या ध्यानात ठेवा. हा आणि हो का तशी जर वेळ आली तर शेवट पट्ट्या परत इलेक्शन लावायचं पण पट्ट्या निवडून येणार सचिन भाऊच. ही सचिन भाऊचा शब्द आहे. हा आणि जाताना तेवढं बंगल्याहून जावा. हत्यार घेऊन जावा. चावडीवची पोरं न्या.
पण ती जर निवडून यायचा दिसला ना दात पाडायचा काय तुम्हाला सगळ्यांना सांगून देतोय त्याला खल्लासच करायचा खल्लासच हा जाग्याव आणि मला जर तसं काय वाटलं आणि आमऱ्या जर निवडून आला तर तुमचं मुडदं पाडीन मी मला काय करायचं सचिन भाऊ तुम्ही आंब्र्याला मारा नाहीतर काय करा शिरसाला मत तो पगडी 50 तुम्हाला पडतच तुम्ही करा चला लागा कामाला हा तसंच होणार तुम्ही बोलताय चला निघा जाताना तेवढं घेऊन जावा बांगल्यावनं मी आता काय असं का केलं तर कळलं सॉरी बरं का पूजा मला डिशवाला अमर पाहिजे होता जर तू सरपंच झाला असता तर तू त्या दिवशीच मेला असता अजून तसं झालं असतं अजून. बरं तू थांब मी आलो 1 मिनिट का आलो 1 मिनिट पूजा आय लव्ह यू मी फक्त चेष्टा करत होतो तुझ्या अरे दिवडे ऐक ऐक ते आंबऱ्या माझ्या माग लागलाय ते मला हुडकते त्याला सांगू नको मी चापटीत पडेल सांगेल बरं का त्याला बिटाडून तोंड एक करील मग नाही सांगेल तसं सांग तुला आलो सांग त्याला दिवड्या दिसला का तुला नाही नाही अरे आता इथनं गेला माझ्या पुढे आलं ती खोटं तर नाही ना बोलत तू त्याला मारून मोकळं जाऊ ना मी मरेन पण त्याला जीवच मारणार आहे. पण इकडे गेलाच नाही ती नाही गेला ना खोटं तर नाही ना बोलत खोटं बोलू तुझ्या टोकऱ्यात घालीन तो कुठे काय ते असलं काय करू नको इकडे काय गेला फिरला नाही मी मोबाईल बघत होतो अजिबात पण गेला नाही इकडे जर 7:30 आली ना बरं गावाने ओळून टाकलेली 7:30 खरं काय ती आली की मला बरं नक्की केला तुला नाही सांग कुणाला सांग फोन कर मला जाऊ का मग होय होय गेलं काम ए दिवड्या ये गेलं आंबरे गेलं गेलंय ना गेलं बस आता चहाला बरं झालं का चहा पाचतोय का रे तुम्हाला पैसे नाही माझे काय लाग बोलू काय नग सांगतो तुला उदार पादार काय खरं आहे चहा सांग
अरे मार तू का ती माझा माणूस आहे, त्याला काय करायचं? बोलतोय तू अरे तुला चपल्याच्या हातात अरे काय मार आज जिची अनाथ होती पण तुझा खूनच करणार मी आज. अरे सर तुझा वास येतोय लय अंगाचा. तू वासाडे अरे शर्ट इस्त्री केला सर तिकडे माझ्या अरे मी माझ्या प्रेमाला आडवा येतो तू. तुमच्याकडे मग अरे थांब जरा. प्रेमाला आडवा मी काय येतो माझ्या. सांगतोय? ऐक, ऐक. तू तुला हाका मारतोय आमरे आमरे म्हणतो तुझ्यापेक्षा दुश्मन बरी ती सचिन बावन. अरे उलट 8-8 दिवस आंघोळ्या करत नाही. आंघोळ झाली तुझ्याच. अरे सगळं गाव तुला वासाड्या म्हणून चिडवतंय. तू उठीत ना मी तू नाही मला कपड्याचं निर्माचं पुढं आणून दे. चल आमच्या नाना कळ ना नाना तुला असा मारीन ना नाच करून माझा. नको थांब. अरे कुठे गेलता पुढं तू? मी जरा गावाला गेलो. गावाला गेलतो पडल्यावर किती माझी तमाशा केला माहितीये तुला? सचिन भाऊनी बबुरान चपल्या पुसायला लावल्या मला. तुमच्यापेक्षा दुश्मन बरं. चपल्या पुसायला लावले तुला? चपल्या पुसायला लावल्या मला कामाला ठेवलं. तरी मला कोणतं म्हणतो तू त्यांच्या गोठ्यावर शेणबिन काढत होता. अरे ती म्हणजे केस करतो. काय करतो यापेक्षा दुश्मनाने ताप द्यायचा दोस्तांनी ताप द्यायचा मग मरू का मी? बरोबर त्यांनी तुझी अशी फजिती गेली काय? त्यांची मजाच घेतो आता. माझी मजा करू नको. नाही का मी तुझी चेष्टा केली ती बघते. आंघोळ झाली का लोक तुझी असं बॅट राम 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 राम. राम राम मित्रा. सरपंच आता आपण होणार आहे काका. माझी चर्चा तुझ्या परत आली. बबुरांची हवा आहे सगळ्या गावात. आली चर्चा पण त्यांचीच हवा आहे. ए त्यांचीच हवा आहे. कसली हवा आहे? बबुरांची चर्चा म्हणजे चांगल्या शान्या माणसापाशी आणि त्यांची चर्चा म्हणजे शांब्या पोरांपाशी. कोणाची हवा? काका साहेब कोणाची हवा आहे सध्या? हवा सध्या तुझीच आहे. माझ्या बी कानावर येते पण सचिन भाऊची शक्यता वाटते. शक्यता वाटते. हा आणि बरं माझं वजन जास्त आहे का भाऊचं वजन? खरं आहे बोला तू. आता खरं तुझं वजन जास्त आहे. बोलाल तुझ्या अंगावर पडणार हे बी नक्कीच आहे. पण चर्चा झाल्यावर काय? आमच्या पॅनल मधले काका 4 सीट सचिन भाऊच्या बाजूने आणि 4 सीट माझ्या बाजूने. हां आणि आमच्या पॅनल मधलं 1 सीट मलाच पाठिंबा मिळणार आहे त्याचा. मला भेटला आहे ती. बरं मग आवाज कोणाचा होणार? बबुरांनाचाच होणार. बबुरांनाच होणार. काका हां मला बी कामाला लोड पडला. बरं मला तालुका पातळून फोन आलाय तिथे मिटिंग आहे आम्ही त्याच विषयावर. बरं बरं येऊ का? हां लय गडबड येते. या येऊ का मित्र? हो हो. येतो काका. हां काका काय चाललंय? आता काय झालंय भानगड्यांची ती दोघांची बी चर्चा झाली ती आणि अमरने दिल्या त्यांची भांडणं लावून. काय केलंय त्या 2 बोक्यांची जशी गोष्ट आहे का तशी ह्यांची भांडणं लावून दिल्याची आणि तो झाला वेगळाच. अमर करतोय पटांगण त्यांचं. तसंच वाटतंय मला पण. गावात पुन्हा चर्चा आहे. सरपंच कोण होणार आहे? सचिन भाऊची गपला काय ह्याला काय माहिती असतंय का? गावात सरपंच बबुरांनाच होणार आहे बरं का. तुम्हाला सांगतो 4 फोडल्यात आणि अजून 1 फोडणार आहे आणि गावात सरपंच बबुरांनाच होणार. गपला काय तसं नको सांगा आम्हाला. गपला काय तुला काय माहित असतं का? तुझं आपलं खाल्ल्यावर का काय बाई सरपंच? या 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 सरपंच बी आहे ना आवाज बी आहे आणि बोलायला बी आपलाच आहे. तुमचा आवाज आहे. हां. तुमचा आवाज दाबतोय कोणतरी. आवाज दाबतय. कोण दाबतय? तुमच्याच पार्टीतली माणसं नासकापणा करतात. तुमच्या विरोधात ते आता हे करायला लागले. नियोजन चाललंय त्यांचं माझ्या विरोधात? माझ्या पार्टीत राहून माझ्यावर गद्दारी? गद्दारी नाही. फिरवून आपटो म्हणली त्या बाबऱ्याला. मीच म्हणलं नका भांडणं तन्न करू. आला आम्ही कोणावर बी विश्वास टाकतोय की र आणि मलाच फिरून म्हणजे माझीच गेम करायला बघतात माझ्याजवळ राहून. कोण आहे कोण आहे? तुम्ही कशावर सरपंच होणार आहे? किती सीट आहेत तुमच्या मागं अशी? अरे माझ्याकडे चेअर इथं आणि एक हा गुपित ठेवलंय ती आजच्या थोप माझ्या एका काळात वेळ आल्यावर 4 मधली 2 गेली रात्रीच. सचिन भाऊने त्यांच्या बाजूने केल्यात. काय बी कसं बघ विश्वासाची माणसं आहेत माझे. 10-5 रुपये खर्च करत नाही म्हणून तुमचे असं झाले की राहू द्या मला 10 रुपये. तुम्ही जावा तिकडे. सचिन भाऊने फिल्डिंग लावली चांगली. जाऊ तुम्ही तिकडे. म्हणजे खरं नाही. आता तिथनं गेल्यात मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी.
सचिन भाऊ सगळी गाडीत घातल्या, जाऊ तुम्ही लवकर. 2 माणसं माझी गेल्यात मला का मला असं गाफील राहून जमणार नाही. लय घाण तुम्हाला शिव्यान हिंद देतो. थांब 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 थांब. सचिन भाऊ तर म्हणलाय त्याला माझ्या घरी झाडू मारायला ठेवणार आहे म्हणला. थांब 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 बघतो मी काय जाऊ करायचं. जाऊ मला बबरू लवकर. आणा गेले मला. तिकडे खाली जाऊ. खाली गेले का? आहेत का अजून 10 रुपये? परत देतो तुला 100 मा. जाऊ जाऊ. लय तुम्हाला शिव्यान हिंद देत होती. लय तुम्हाला जाऊ लवकर. तुमची लाग माझ्याच करतो. अरे अमर काय करतोय तू? कोण तुम्ही? मला ओळख नाही तू. काका अरे आयला तुम्ही तर पार 19 वर्षाच्या पोराने नटून तटून आलाय. का लग्न करता काय पुन्हा? काहीतरी बोलतोस रे. ही काय अवतार केलाय? काय झालं रे? अहो काय हिराव तुम्ही आमचं नाही राव असलं. काय हिराव का लग्न बिग्न करताय काय? कोण माझं का? मग काय काय बोलतोस रे? अरे आता पूजाचं सोडून माझं लग्न कसं? पूजात लग्न काय वय का तिचं? त्याला खेळू द्या, आपल्याला प्रेमाने राहून द्या की गावात. कुठं? म्हणजे प्रेमाने राहून द्या की राव. हा हा हा. कुठे गेलं एवढं सजून सजून? अरे पूजाला सोडायला गेलतो मी ती. पूजाला कुठे घालवलं? अरे मेवणीच्या पुरीचा वाढदिवस होता म्हणून पूजाला तिकडे घेऊन गेलो मी. अहो काका जायचं म्हणलं पूजेने मला फोन करून सांगितलं असतं की. काय म्हणतो? पूजाला नाही म्हणलं, त्या पाहुण्याला फोन केला तेव्हा म्हणलं. हा. काका तुम्ही काहीतरीच म्हणताय. अरे आणि ती गावातली माणसं म्हणतात काकानेच मतदान दिलं नाही म्हणून आमर पडला. काय आता सांग हो बाबा ह्या विषयावर काय बोलावं? तुला काय वाटतं? माझा विश्वास आहे पूजेने आपल्याला पूजेने घाण केली सगळी. पूजा चांगली या. कस काय चांगली? आपल्याला नाही ओळखू आली ती पोरगी चांगली ती करते. विरोधात काम करून चांगली असू द्या. माणसं जोडायच्यात काका आपल्याला माणसं जोडायच्यात का नाही? म्हणजे आपल्याला थोका लावून पुन्हा तीच माणसं आपण असं नाही, नाही. जोडायची. पूजा आपलीच आहे. वेळ पडली तर मी लग्न ती काय? नाही अहो वेळ पडली तर आपण लगेच तिला आणू गावानं म्हणतोय. तुम्हाला काय कळलं? नाही काय हा. नाही. तुझं जरा बोलण्याची भाषा बदल. आता तेव्हा ती जन्मताच भाषा आहे ती राव काका. अरे असं कसं? तू जरा रस्ता सोडून बोलतो. नाही ती माझं डबल मिनिंग तुम्हाला ऐकू येतं तसं. असं कसं डबल मिनिंग? अमर हे केस काय उन्हाने पांढरे नाही झाले? त्याला अनुभव काका 4 केस सांभाळून ठेवा. जाते ते मी उडू. नाही जात ती. हा मग आज काय भाकरी पिकरीचं नियोजन का मी आणून देऊ? बरं होईल आणून दिलं तर. माझी जी गावाला गेली तुम्हाला कुठं आणून देता? आणि मग काय म्हणतो मग आणून नाही देऊ? आपण दोघं कुठं जाऊ मागायला मग. नाही मागायपेक्षा धाब्यावर जाऊ ना. नाही नको पैसा नाही आताच. मला अरे काय तू आताच तरी एखादी गर्लफ्रेंड मिळाली या. कोणती रे? गर्लफ्रेंड म्हणलं होय तुम्हाला? ऐकू गुरं म्हणलं मी काय करा. हा तुझं जरा बोलणं जरा मला विचित्र वाटतं रे. अहो मला जावाय करून घेतलं तर तुम्हाला काय पुन्हा बोल तू. मला जायचं म्हणलं. अहो तुम्हाला काय ऐकवलं? जावाई तुम्हाला ऐकाय काहीतरी तुम्ही कानाचं ऑपरेशन करून येतं. डोळ्यात कपडे केलं ना तसं कानाचं ऑपरेशन करून येतो. तू जीबीचं आहे ना जे स्वर ग्रंथी त्या स्वर ग्रंथीचं नीट ऑपरेशन हा. तुम्हाला जीभ जरा अशी. अहो तुम्हाला सारखं म्हणलं सासरा ऐका येईन मग मी काय करू? नाही तसं कसं ऐकायला येईल? मी तुम्हाला सारखं बोलल्याशिवाय येतं का ऐकायला? तुमच्यात काहीतरी दोष आहे. बरं चला जाऊ आपण आता. बरं चला कुठतरी बघू चला. तुकड्याचं. हा बघू पोटा पाण्याचं बघू. बरोबर आहे. पण कसं आहे शेवटी मित्राच्या कामाला येते वेळ आल्यावर. हा बबरूअण्णा एका लाखातली गोष्ट तुम्ही बोलला की मित्राच्या कामाला येतो. पण बबरूअण्णा ते तुम्ही शब्द पाळल्यावर दिसत नाही. हो ज्या वेळेस अमर संकटात होता पूजेच्या तात्याला मारलं त्यावेळेस अमरने पार्टी उभा केली त्यावेळेस तुम्ही आमच्या विरोधात गेलता. त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का मित्रत्व मैत्री असं नाही. चुकीचं आहे बबरूअण्णा. हे शब्दाला पक्क राहायचं. तू आमच्यावर एवढं कसं काय चांगला वागतो रे? आम्ही तुझ्यावर किती वाईट वागलो पण तरी पण तू आमच्यावर चांगलाच वागतोय. बबरूअण्णा कसं आहे माहिती आहे का? चांगलं आणि वाईट वागलं तर त्यात तुलना कुठेतरी झाली पाहिजे. काय सगळी जर वाईट वागली तर दुनिया चालायची कशी? त्यामुळे आमसारख्याला त्रास बी होतो आम्हाला माहिती. पण सत्याचा विजय एक दिवस नक्की होतो. खरं आहे अमर तू बोलतो ती बरं का? नाही वागावं लागतं तसं. तुझ्या संगतीत राहून आमचं सुद्धा वाईट गुन्हा आम्हाला कळायला लागला बरं का? आम्ही किती वाईट माणसं आहे. होय अमर? हा बोला. आम्ही तुला एवढा त्रास देतो आमच्यामुळे तुझी पार्टी पडली. हा पडली. तुला आम्ही चपल्या पुसायला लावल्या कुठल्या? तरी पण तू आमच्यावर चांगलाच वागतोय. तू इतका चांगला कस काय वागतोय हीच मला ह्याचं कोडं उलगडा नाही की तू आमच्यावर एवढा त्रास देऊन एवढा गोडीत कस काय राहतोय. बबरूअण्णा कसं आहे माहिती आहे का? तुम्ही मला पाळलं चप्पल पुसायला लावली आणि कसं आहे माहिती आहे का?
समजा माझं वाटोळं झालं ह्याच्यामध्ये, पण आयुष्यामध्ये मला तुमच्यासारखा चांगला व्यक्ती माझ्या जीवनात घालवायचा नव्हता. कारण हे इलेक्शन 2 दिवसाचं आहे, मतं होत्यान, भांडणं होत्यान, काय बी होत्यान, पण तुम्ही जे मला पहिल्यापासून साथ दिली ना त्या गोष्टीची मी जाण ठेवली. मला तुमच्यासारखा चांगला व्यक्ती आयुष्यात घालवायचा नव्हता. इलेक्शन 50 येत्यान 50 जात्यान, पण तुमच्यासारखा दिलदार माणूस मला मिळणार नाही. बस आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, काय माझं एक सीट, अहो तुम्हाला लिहून देऊन सांगतो, माझी सीट मी तुम्हाला दिलं, फक्त तुमची सीट तुम्ही सांभाळा. कळलं का? मी जरी आज आम्हाला ग्रामपंचायतला निवडून आलो असतो ना लोकांसमोर, पण तुझ्या समोर मी हरलोय. का हरलोय माहिती का? तुझ्या विचाराने मला हरवलंय. निवडून कोणी बी येईन, पण तुझ्या विचाराची माणसं मला आयुष्यात कधीच भेटणार नाही. असू द्या बबरूअण्णा, खरंच आमर तुझ्या विचाराला माझा सलाम बरं का. जाऊन द्या, जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. चला स्वप्न बघा स्वप्न. ते बाबऱ्यात बघा कसली फिल्डिंग लावली. बाबऱ्या होईन सरपंच. बाबऱ्याला कोण खातंय गावात? हा कोण खातंय म्हणजे तुम्ही बसता इथे एसीस वाला गागल घालून. तुमचे 2 सदस्य पडलेत. अजिबात नसतं. त्याला दाखवू मला फोन आलेला. जाऊ बरं उद्या जाऊ तू. पण तुम्हाला सांगतो मी बाबऱ्याने लई ताकद लावली. तुम्ही काहीच करा ना. 5-50 रुपये दिले तू ती आंबऱ्या. तुम्ही तर लागा सगळ्या गावात काड्या लावायशिवाय काय काम केलंय का? त्या आंबऱ्या कवरच काढता. काय म्हणते? आणि बाबऱ्या कुठे जातात? बाबरे गेला मी सांगतो का मी तुम्हाला. मग ती मिटिंगच चालू आहे त्यांच्या कालपासून. आणि आधी लावतोय आणि सदस्य करून घेतल्यात. त्यांनी एक सदस्य पडू शकत नाही ते. काय तसं जर काय केलं तर त्याचा हात पायच मोडलं बघ. तुम्ही काय हाणताय त्या बाबऱ्याला? बाबऱ्या तर रात्री म्हणलाय सचिन भाऊला फिरवूनच आपण तसा डोक्यावर. काय म्हणतो? म्हणलं त्याला हाय का डोकं? पण नाही हाय डोकं आहे म्हणजे डोकं म्हणजे तुला काय डोकं आहे का म्हणलं. येड आहे ती बाबऱ्या. आधी लागते तुमच्या लहान थोडी मोठा घास असं फिरवून बाबऱ्याला पाडताल तुम्ही. त्याला दिसू दे आता कुठे दिसू दे त्यांनी ग्रामपंचायत. त्याला हो नाही त्याचं तुम्हाला त्याला दिसतंय तुम्हाला दिसत नाही. ती काळा गोगल काढा म्हणजे माझं काय म्हणतंय तर नीट दिसतं. नाही तर म्हणते त्याचा चक्र म्हणते त्यांच्या मिटिंग चालू. मी ऐका मी काय करा माहिती तुम्ही द्या आता आणि चकाने कुठून त्याच्याकडून बघ तिकडे चालू तुम्ही सांगतो बघा. हां 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 ऐका 550 म्हणजे जास्त 500-2000 असतं ना सुटले लागतात. रागला जाऊ नका. खात्यावर लिहून ठेवायला नाही त्यांनी हे असं दिलं असेल. लवकर येऊ का? हां फोन करून सांगा तुम्ही सरपंच. म्हणजे तुम्हीच होणार पण मी सांगतो काय होणार. लगा मी किती कुत्र्याचा मूत आहे. त्या बाबऱ्याला सरपंच होऊन देत असतोय मी. सचिन भाऊ आला का तुला लावला असेल त्या आंबऱ्याने. बघ काय चाललंय ते. मी सांगून ठेवतो आपलं गाव तिथं सरपंच सचिन भाऊ. काय छगन काय निवांत बबरूअण्णा या काय बसा. सांभाळा देत बसलाय. या बसा. गिरायक नाही म्हणून बसलोय. त्यासारखे लोक येतात उधार घेऊन जातात पैसे देत ना. दुसरं इलेक्शन आलं तरी उधारी द्यायनात. सचिन भाऊने तुझी 5 वर्ष उधार दिली का रे? आणि माझी कुठं लागा 6 महिने झाले नाही तर लगेच लागला का मला उधारी मागायला. तुम्हाला आता सगळं विकतो पैसे देतो म्हणजे तुम्हाला आणखीन खर्च कमी पडत असलं तर उधारी तर काय द्यायनाच तुम्ही आता. तू नका टेन्शन घेऊ. अरे मी सरपंच झालो की नाही 10 टायर भरून आणतो ट्रक मध्ये. तू दुकानच भरून टाकतो. मग तर मिटलं ना तुझं. बबरूअण्णा माझ्याशिवाय दुसरं कोण भेटलंच नाही काय गंडवायला सकाळपासून. त्या गावचा मी एवढा मोठा सरपंच माणूस आणि 10-5 रुपयाच्या उधारीसाठी लागा माझी आबरू खातोय तू. पटतं का छग्या तुला? काय काय मी जातो आता आतमध्ये दुकानात. बघ बघ तुझ्या पोटा पाण्याचं. हा कसं तवरतो मी इथं मी जातो आता. स्वस्त मला लय काम आहे. काय गावचं रोजच तुला सांगतो एक जणाचं काय ना काय सारखं काम. कोणाचं घरकुल कोणाचं सांगायचं कोणाचं पंचायत समितीतली कामं. लोकांची कामं केली तरच आपल्याला उद्या मतदान पडणार आहे पुढच्या पंचवर्षीत. कुठलं पडणार आहे निमार्द खाल्लं तुम्ही कसं पडायचं मतदान. काय आपण लोकांची सेवा करत राहायचं. मतदान द्यायचं का नाही द्यायचं परमेश्वर. आपण कोणाचं वाईट करायचं नाही. नाही खाल्ल्यावर मतदान देतात. खाल्ल्यावर कशी देते कसं असतं शेवटी राजकारण ही सगळीच लोक आपल्या मागे येणार नाही. गिरायक आलं गिरायक देत तेवढं
सरपंच व्हायच्या अगोदर पडतोय काय ना यार किती वेळा यायचा हो या तुला काय काम धंदा असतो का? बसा काय तुमचीच कृपा. आमची कृपा कसं इथं आमचं पटांगण झालं आता आम्हाला वाढा सदस्य करून बरं तुझं आमची पैशाचं काय केलं आणि पैसे गेले की बस का 3 लाख रुपये गेले त्याचा गेलं का मग बरं, ते पैशाचं काय ते निवेदन करावं लागलं ते सचिन भाऊनी किती राडा केला तुला माहिती का काय केलं शिकून अरे मला कामाला ठेवलं त्यांनी दीपा कामाला ठेवलं मला तू कसं काय का मला आणि त्या बोबरू अण्णाने त्यांनी लावली चप्पल पुसाय मला काय नको ते ना लागतो तू जर बाकी काय कारण असतो आता झाल्यावर काय तुम्हाला कशातरी टेन्शन देऊ पुन्हा तुम्ही माघारी यायचं म्हणून मी काय बोलू नाही तुम्हाला असं ते आम्ही नाही तू मागे राडाच करणार काहीतरी तर काय झालं माहितीये का आपलं आली 1 सीट हा आणि सचिन भाऊची आली 8 सीट मग त्यांच्यात काय झालं त्यांची 4 फुटली 4 सचिन भाऊकडे राहिली 4 बबरू अण्णा धरून 4 त्यांची झाली बबरू अण्णाची आपल्याला काय करायचंय आपल्याला त्याचे बबरू अण्णाला मतदान म्हणजे बबरू अण्णा सरपंच होईल कसं आहे माहिती का सचिन भाऊ हाय कडू काय दगडापेक्षा इट बरी आपल्याला बबरू अण्णा चांगलं आहे त्यामुळं बबरू काम करतील का करू नाही करू आपल्या बबरू अण्णाला फक्त मतदान द्यायचं निवडून आणायचं सरपंच करायचं होय आता बेकार आहे त्याचं काय शेत मग कुणाला देतो त्याने आग लावली नाही बऱ्या पण होय मग पण आपले पैसे देईल कधी द्यायचं सचिन भाऊला सचिन भाऊला नाही द्यायचं पण ती देईल का आपले पैसे खर्च तरी आपल्याला ते काय पाहिजे ना अरे बिल्लाच्या पैशासाठी करायचं का ही सगळ्या गोष्टी अरे येडा दिला का तू नाही ना आपल्याला नाही तसं नाही करायचं काहीतरी खर्च घ्यायचा यामुळे तू म्हणतोय ना बबरूंना हा येडा पण आपल्याला इलाज नाही रे का सचिन भाऊला आपण मतदान द्यायचं सचिन भाऊला सीट द्यायचं सांग बरं त्यामुळे आपल्याला बबरूंना 1 नंबर आहे बबरूंना निवडून आणायचं आपली कामं तरी होत्या आणि सत्तेत माणसं नसल्यावर काम काय करणार विरोध करून तरी आपण काय करणार हा विरोध करून कवर आपल्याला तिथं माणूस पाहिजे म्हणून बबरूंना सहकार्य करायचं हे बघ कामर हे तुम्हाला सगळं पटतंय तुझं पण बरोबर आहे पण आपण बबरू अण्णाला सरपंच करायचं म्हणलं तुला त्यांनी चपल्या पुसायला लावल्या आपली पार्टी पाडली पण त्याला सरपंच बनायचं हे काय आपल्याला काय पटत नाही बघ आता खरे बरं सगळं जे प्लॅन आहे ना ते आपल्या सीटावर ठरलं आता आपण होणार किंग मेकर आपण ज्याला सपोर्ट गाबल्यात भेटेल नाही तर सरपंच आपल्याला नाही द्यायचं रे किती रेट त्याला प्रयत्न करू तर आणि मी म्हणलो होतो नाही बबरू अण्णाला दाखवा देऊ की आपण हाय काय तर लयच पदार्थ मी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले ती बसले पण काय ते चुकलं असं बबरू अण्णा मन झाले बोलणं आपण काय करू बबरू अण्णाला सपोर्ट करू आणि बबरू अण्णाला सरपंच आपण करायचं म्हणजे करायचं मला तर वाटतं आम्ही आपण गोळ घातलं तर गोल घालून नाही काय सक्सेस नाही आपल्या सीट आहे का अरे खालच्या आधी 2 जण आहेत ना आपलं सीट म्हणलं की ते निघून जायचं ते म्हणतात उपसरपंच 1 जण व्हायचे ती म्हणजे बबरू अण्णाला करत असला तर आम्ही तुमच्या कशी मला तर वाटतंय का तसं मला तुझ्या म्हणून वगैरे बबरू अण्णाला सपोर्ट ए बघ कामर तू म्हणतोय ना ते आपण तसं करू तुझा मी कधी शब्द म्हणणार नाही
आणि आपण बबरू अण्णाला सरपंच करू. आपण नक्की करीन. अरे आपणच करायचं ती दीपाला करायचं. दीपा म्हणजे आपल्याकडे तलवार आहे एक. ती झालं आलं का आपण डाळ बनायचं तिचं सगळी कामं दीपाकडून करून घ्यायची आपण. दीपा कुणी होती दीपा आपल्याला म्हणजे हीच आहे. आलं लक्षात तुझ्या. त्यामुळं शांत राहा. निर्णय आपण योग्य घेऊ. बबरू अण्णाच्या मागं हाटू. आपण बबरू अण्णा निवडून येऊ किंवा काय त्याच्या दिवशी आपलं सीट आपण बबरू अण्णा द्यायचं. बोलू बबरू अण्णा बोल लावू पण तुझ्या कुठं असेल ना का तिथेच काय तरी आर त्याला येऊ दे ना. मला तर फुकट देऊ वाटत नाही. बोलू का तरी 2 मिनिटं. हा हॅलो सरपंच. अहो या ना. हा ते सीटा पाहिजे बोलवलंय. सीटा आपला हजर आहे. आणि तुम्ही काय सांगता या. हा या पैसे बोलतो काय बोलतो बबरू अण्णा आला शब्द बोलायला तुला काय घाण सवय नाही बोलत तू कुठे दीपे तू सुद्धा काय बोलू बरं का नाही ती गोठरा करशील तू तू काय होय म्हणू होय नाही झालंय आपलं कसं माहिती दगडापेक्षा इथं भाऊ आपल्या सचिन बाबापेक्षा बबरू अण्णा चांगलं आपलं काम माहिती बसा या तुमचीच वाट बघ काय पावसामुळे काय जरा तुझ्याकडे पाऊस आहे लय पाऊस म्हणजे नाही पण झाला थोडा आता पाऊस पडणारच आहे आपण म्हटलं तरी तेव्हा हे आमचं सीट आणलं. नमस्कार काय लक्ष राहूया आता लक्ष म्हणून 5 महिन्याला लक्ष आता काय लक्षच तुमच्यामुळेच आम्ही आहे आमच्यामुळेच आहे आम्हाला माहिती आहे पण तुमचं ते नीट सांगा आमचं सीट तुमच्या ताब्यात दिला तुम्ही मानला माझा शब्द मी पूर्ण केला. तुम्हाला किंवा कोणाला वाटत असेल की आम्हाला खोटा बोलून काय केलं महिनाभर राव सापडतो तिकडे खरंच देव माणूस बरं का तुझं पाय घ्या पुढे कारण तुझ्यामुळेच आज मी गावचा एवढा मोठा नेता होणार आहे सरपंच होणार आहे. आमचं सीट दिलं हे तुमची 4 आहेत तुमचं नसेल तुमच्या तुम्ही दोघं झाला का मी इलेक्शन खेळून पण मला तिकडे महिनाभर सांगावं लागलं माहिती का आता तू महिनाभर झालं सीट कुठे ठेवलं होतं एवढं का मी तपास करून काढून मला मिळत समाजचा काय तुम्ही कुठं ठरतं तुम्हाला सांगू का जमून ऐका की दीपाला सांगितलं टप्प्याला सांगितलं आम्हाला माहित होतं 4 तारखेत म्हणलं आपल्या शेताची खरं तर तुम्ही एक काम करायला पाहिजे बरं का आता तुम्ही गप्पा सगळं आम्हाला तर फोन करून द्या पाहिजे नाही एवढी बार गावात विकास करा बबरू अण्णा चान्स द्या तुम्ही गावात विकास करून जाणार आहे आपण बबरू अण्णा बोलतो तसं आपल्या दीपाला काय करू अजून 5 वर्षाची जरा सेवा करायला लावू त्याला ओळखी दीपा आपलीच आहे. दीपाला थोड्या वेळ तिथे गेल्यावर म्हणते की दीपा तुला सरपंच मी म्हणजे मी सरपंच म्हणजे दीपा सरपंच असं जाते तसं काय म्हणजे नाही गरीब माणूस आहे का असं चहा पाणी चहा पाणी द्यावं लागलं पार्टी ठेवली आता सगळं व्यवस्थित झाले आपण आता सगळं तुमच्यावर. बरं तुम्ही बाकीचे 4 माणसं दाबलेत नाही आहेत माझी तुम्ही टिकलीवरच का घेत बरं तुम्ही रिसिप्ट जाणार आहे ना आता झालं बरं ग्रामसेवकला काय सगळं सांगितलं सगळं सांगितलं पद्धतशीर सांगितलं आवाजी मतदान हातवारी सगळं क्लिअर आहे ना क्लिअर आहे त्यांना मागणी केली तुमच्या माझं तिथे बोलून झालं आपले विरोध पक्ष बोलतो ते गेलतो सगळी चर्चा झाली त्या चर्चा काय सगळं सांगितलं त्यांना एकदम व्यवस्थित सांगितलं. दीपा तुला सांगतो आता तू ग्रामपंचायत मध्ये गेली घाबरायचं नाही. आता तू कसं तू नवीन आहे काय टपसाळ्याने असल्यानंतर तुला काय वाटत नसतं पण आता तिथं आम्हाला काय आतमध्ये येऊन देत नाही. बबरू अण्णा आपली 4 सीट त्यांची 4 अशी 9 जण तुम्ही आतमध्ये तिथं अधिकारी असतील सगळे असतील तर घाबरायचं नाही. आता आवाजी मतदान असतं तुला आवाजी मतदान म्हणजे काय सांगतो तिथं ग्रामसेवक म्हणतात बाबा सचिन भाऊ विरुद्ध आपलं ही बबरू अण्णा हे 2 जण असतात. मग तिथं एक जण नाव पुकारतात सचिन भाऊचं पुकारलं ना तर त्यांची माणसं हात वर करतात आणि बबरू अण्णा तुझं तुम्ही करायचं. पण काय होतं माहिती का तुम्ही गोंधळता गडबडता तर तू चुकून तुझा हात जाईल सचिन भाऊचं म्हणलं हे लक्षात घ्यायचं काय बबरू अण्णाचं नाव घेतलं की आपलं हात वर करायचं. माझं नाव घेतलंय लगेच हात वर करायचं. सचिन भाऊचं अजिबात नाही तर जाईन तिकडेच पाठिंबा. बरं आता तू श्री तुला म्हणून विचारतो बरं का आता बबरू अण्णाला पाठिंबा दिला तुझी काय काम असली तर तू सांगा अजून पुन्हा तू माझ्यावर बोंबायची नाही आम्हाला तुझ्यामुळे मतदान दिलं मी बबरू अण्णा असं करतोस त्याला सांग नीट. बबरू अण्णा आमचं काम करते का अगं दीपाली मी सरपंच झाले नाही मला गावचा विकास करायचा आहे
मी गावात इतका विकास करेन की गाव सगळं बदलून टाकीन आणि तुझं मतदाराचं काम काय बी असू दे मी तुझं काम नक्कीच करेन. तू मना शंका आण नका उद्या सरपंच केलं बबरू अण्णा काय काम करते का नाही. बदलणारा माणूस नाही बबरू अण्णा, जसा बोलतो तसा वागतो. काय आमर बरोबर शब्दात बदल आहे का माझ्या? ना त्या दीपाचं बी बघा, नाहीतर ती पुन्हा मला शिवायतीच बसेल. एक तर कसं आहे माहितीये का, तिला कसं तरी हातापायाकडून उभा एक तर सिटी मिळत नव्हती आम्हाला. तिला उभा केलंय आणि पुन्हा तुम्ही जर पहिल्यासारखं शेण खाल्लं ना तर आमचं पटाक पहिल्या चुका आल्या माझ्या लक्षात. अजून कशाला तुम्ही काढतो? दीपा बबरू बोल अण्णा, बोल दीपाली तुला काय बोल. मी तुम्हाला पाठिंबा देते, पण माझं काम झालं पाहिजे. नाही तर आमचं काम करणार तुम्ही निवडून आलं. तुझ्या मतदाराचं दीपाली काय बी काम असू दे. दीपाली काही ती नागू जीव येतो नाही नाही आम्हाला तसं नाही. तुझं काम असू दे. आमरे मला ह्या बबरू अण्णाला विश्वास येतो बरं. चाललं ए की. टपसाळ्या तसं काय नाही लागा. माझ्या सगळ्याचं काम करा. काम करणारा माणूस आहे. माणूस तर ओळखायला लागा. नाही तर गोड बोल चालला ना पुढं आम्हाला. हो ते हा. ती दिवड्याचं नाना त्याला उभा नव्हतं केलं, त्यांना घरकुल फिरकुल द्या एक. देऊ घे देऊ देऊ देऊ. नाना रुसला आमच्यावरती. कधी कोणाला नाही म्हणत नाही. हं, द्या ना. तेवढं घरकुल द्या त्यांना. देतो देतो हं. घरकुल देतो. अजून संडास पेटा देतो एखादं बरं. बांधून. ऐका. अजून काय बोला. ते जाऊन द्या. तुम्ही काय करा, तुमची 4 शीट आणून घ्या. आणतो की. आम्ही शीट जाऊ. सचिन भाऊ पळून माझी 4 शीट ही निवडून अंगावर गुलाल पडूस तर कोणावर विश्वास टाकून जमणार नाही मला. निघतो मी. जाऊ आता तुम्ही काय काळजी करणार का? जावा जावा. सगळ्याचं मानव करावं तेवढं कौतुक कमीच बरं आहे खरं तुमचं बरं का. तुमच्यामुळे एवढा मोठा म्हणजे विकास करायचा सेवा करायची संधी आता भेटायला. दारात सरपंच आहे पण जरा नीट. नाही नीट माझी कात्री सोडणार नाही. 4 शीट तुम्ही समोर जावा लोक. हो का बबरू अण्णा, आम्ही तुम्हाला सरपंच पण करू आणि डोक्यावर पण घेतो आणि वेळ आली तर पायाखाली पण घेतो बर का. ए, दीपाली, मी तसं नाही होणार होत. मी कधी वेळ पडली ना, शब्दात बदल होणार आपण नाही. काय? बोबरांनाच कान बिजू काय नाही. बोबरांना तुम्ही चल. ज्या दिवशी मी चुकन का त्या दिवशी कान धरून चालतं हा. चालतं. येऊ का? हा चालतं ए, खरंच पोर आज लय मोठं सहकार्य केलं बघा तुम्ही. हा ये आयला तू खरंच ग्रामपंचायत सदस्य शोभते बर का. तू वाघिणीच आहे आपल्या पार्टीची, पण सगळ्याची कामं झाली पाहिजेत बर का. काय आता आमचा शब्द वाया जाऊन देऊ नको. भांडून कामं करायची, गोरगरिबाची कामं झाली पाहिजेत का नाही. बरोबर टाकसा ही मात्र खरे बरं. तू काय कर, घरी जा आता आणि तुझं उरकून घे आणि घरी कुणाला येऊन देऊ नको काय. हा चल मी तुला तिथं घालवतो. काय म्हणाल बघू आम्ही. आमरे आपल्याला काय करायचंय? नवरा मरू नाही तर नवरी मरू. कशाला काय तसं म्हणू काय. आणि मग काय करायचं? येडा बिडा काय तुला. आता आपण प्रयत्न काय कमी केलं. नाही प्रयत्न केला आपण बरं का. पण वाटतंय बरोबर अन्नाची व्यवस्था मग पडावं की मग सचिन बाप पडत असतो का? पडल. अरे आपण साथी देऊ आपलं आपण काम केलं 100% बरोबर अन्न सरपंच होणार म्हणून. ह्यात काय बदल नाही काय नाही. तो किती आले ए तिकडे इकडे बस. अरे अमर, कधी जायचं मतदानाला? चल की. काय झालं माहिती का, आपण किंग मेकर ह्यात आता. आपण पुजेश्वर मध्ये जायचं आपण मस्त मध्ये, कारण आपण करत पूर्व दिशा म्हणले आज. आणि बघून अण्णा काय म्हणता बोलवायचं तुम्हाला. मग जाऊ पुजे म्हणतील काय तेव्हा तुम्ही जाऊ ना. तपासला तुला बसायला देव बी येते लगीन बी होणं सगळं वापरायचं. तो दीपा 100% नियोजन आपलं गुलाला आपण सांगू. पण आपण म्हणजे ती पूर्व दिशा कळलं तुला. ए, अमर, आपलं पटाकन झालं का सगळं? अमर, माझा केसाने गळा कापला. अरे 2 शीट गेली माझी. सचिन भाऊने पळवली म्हणा 2 शीट. आता काय जाऊ का त्या गावात दुसऱ्या राहायला? हाय का तोंड मारा जाऊ गावात परत? काय होय म्हणा. तुम्हाला काय करायचं? मला काय माहिती काय त्यांना काय फोन तुम्हाला सांगितलं तुम्ही काय असं करता प्रत्येक वेळेस. पण मला काय माहिती पाय माझी शिटा गदार नाही माझी. तुम्ही राव सगळ्या गावामध्ये तू करून टाकलं. सचिन भाऊ माझं पटाकन केलं राव. आता कसं काय आता काय करू? सारा सत्यानाश करून घेतला. म्हणजे काय झालं काय नेमकं. 2 शीट ती सचिन भाऊ माझ्या परस्पर त्यांची गाठी बिटी घेऊन त्यांना काय घेऊन गेला. घाण केलं तुम्ही. पण माझी लोक मला गद्दार एवढी गद्दार भेटते मला काय माहिती एवढी लोक माझी गद्दार आहेत म्हणून. बरं आता जाऊन दे बोलू. माझा विश्वास होता का त्यांच्यावर. आता जाऊन दे चाल चाल सगळं व्हायचं आता तेवढं. विश्वास घ्या. आता माझं पटाकन झाली. आता तुमचं काय आमचं आम्हाला तोंड दाबायला जागा नाही राहिली. प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्यासाठी तयार केली तेवढी आता सगळी. मी गावात राहू का जाऊ राहिला बाहेरच्या गावात पुढे जायचं नाही. मी सांगतो कसं करायचं. काय करू? काय आता एक काम करायचं. अजून वेळ गेली नाही आपल्याला. तुम्ही सचिन भाऊ कशी जायचा. अजून सचिन भाऊ पैसे जाऊ. अहो माझा ऐका तुमच्या पाया पडू का. सचिन भाऊ कशी जावा. काय तिथे गेल्यानंतर उपसरपंच अर्ज भरायचा. काय बोलतो का तू?
त्याच्या शेतात सोडून ह्याला उपसरपंच थांब केलं. थांब 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 थांब. उपसरपंचा चान्स आहे अजून. त्याच हाय ऐका तर तुम्हाला सांगतो विरुद्ध राहून उपयोग नाही. या बहिणीला मी काय करतो दीपाला मी काय करतो ते ठेवतो. आम्ही काय इलेक्शन येतच नाही मतदानाला. तुम्ही काय करा डेप्युटीचा अर्ज भरा जाऊन. सचिन भाऊला म्हणा मीच आहे काय तुमचं देणे. ऐका आपला कमीपणा नाही ही लक्षात घ्या. सत्तेदारचं काम होत्या नाही तर आपल्याला कुत्र विचारणार नाही. तू निवड नास का माणूस आहे का तुला म्हणलं होतं मी ह्यांच्या नात लागून तुला आखलीचा भागच कमी तू निवड उंचीने मोठा अनुभव दिला नाही बघ. आणि मला एक सांग त्यांची 4 सीट आले आता त्यांची त्यांचं सरपंच उपसरपंच होईल का नाही. अरे 100% बघू कसं बरोबर आणणार ते ती विरोधी पक्ष तुला फक्त बघू आणायचं. मला उपसरपंच तरी पाहिजे बघा नाही तर आपण बघून नाहीच तुम्ही जाऊ. अहो मला ऐका तरी जाऊ तुम्ही शांत हा सत्तेच्या बाहेर राहून कामं कशी होत्या हा तर तुम्ही सचिन भाऊ पैसे जावा काय उपसरपंचाचा अर्ज भरा. आणि सचिन भाऊ जर म्हणला की बाबा तू कसं काय माझ्यापाशी आला तर त्याला डायरेक्ट सरळ सांगा की आमर त्या दीपालीला उभा करायचा होता तो सरपंच करणार होता ती त्याला फोडायसाठी त्याचं काय मत जाणून घेण्यासाठी मी त्याच्यापाशी गेलो काय तुम्ही चला जावा निघा बरं हो उपसरपंच खायचं काय तुम्ही जावा ना हो सरपंच. आता तर नीट बघा एवढाच मार्ग आहे माझ्यापाशी. काय होईल जावा टाकताना मासा नाही तर काय नाही तुम्ही जावा जावा आमच्या शुभेच्छा जावा जाऊ जाऊ तसंच करतो तू म्हणतो असं ह्या मासा राखत झालं ना मी म्हणलो तसं कसं लिहू दे काय लिहू दे जशी येळ येईल तसं लढाई शिकायचं. रामर तू काय करतोय तू उभा पण करतोय तिकडं पण लावतोय मग तुझं काहीच कळलं नाही. आता काय करायचं आपण सांग बरं. जर आपण गेम घातलं काय आपण सत्तेत नसलो काय काम करणार आपली काम मिळवायचे आपल्याला उपसरपंच झाला तरी बस काय आलं लक्षात घ्या आपल्याला काम होत चला असू द्या काय तर तेव्हा आता मी पडलो म्हणून खचलो का मग माणसाची ना सत्तेत नसताना किंवा कुठल्या पदावर नसताना सुद्धा कामं करायचं ते आपण करून लावायचं. चला असू दे काय तू काय करायचं कामाची तयारी करायचं आपण एवढीला खचायचं नाही बिंदास लढायचं चला.